तुम्ही आयुष्याचं देत नाहीत। लढाई ही आयुष्याचं लेकरांना मिळवून देण्यासाठी, अन्याय न होऊ देण्यासाठी। बस खूप बघितलं आता नाही, सहन करण्याची क्षमता संपली। आता परिवर्तन होणार, पुरे सुपडा साफ करणार म्हणजे करणार, सोडतच नाही मी यांना। चिन्ह मिळालं ठरवून राव, आणखी चिन्हच यायचं राहिले का बाळाला मोठा मसाला पाडा आमचा। आता आम्ही 3 तारखेला सगळं बाहेर टाकतो ना, आम्हाला बघून द्या ना कोण कोण ठेवतेत, काय काय करते, त्यांची काढाघाली सुरू होणार आहे ना तिथं। मग आता आम्ही एखादा डाव एवढा शेवटचा ठेवू द्या आम्हाला बी, कारण आमचं काय झालेलं आहे। मी खरं सांगतो, पण काही ठेवणार राहून द्या राव, राजकारणातलं कोण ठेवत असते म्हणतात, काही सगळं सांगत नसते असं म्हणतात। मला लय शिकेले आता भरपूर त्यांनी, आमच्या देवेंद्र त्यांनी लय शिकेलंय मला। मी म्हणत होतो मला वाटावर नेऊ नका, मी लय पाचका करीन तुमचा। ते हलक्यातच घेतो का, उडलं सुटलं की त्याच्यामुळं आता मी तरी कमीत कमी आता आमचा कोणी विरोधक नाही फिरोधक नाही, आम्ही लोकशाही मार्गाने चाललो। अजिबात मध्ये कोणी यायचं नाही महावाट्यावर। मध्ये आला की मग तू पुढं बघ काय होतंय, कारण मला गरजच नाहीये तुमच्या वाटा जाण्याची। आम्हाला तिघाला नाही, चौघाला नाही, आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने चाललोय, तुम्ही तुमच्या लोकशाही मार्गाने जायचं। पण माझ्या समाजाचा आणि या राज्यातल्या जनतेचा वेळ आम्ही खांद्यावर घेतलाय आता त्यांना न्याय देण्याचा। कसला गरीबातला गरीब येऊ द्या, सगळ्यांना सांगतो, छोट्या मोठ्या जातींना गरीबाची लाठी आता मागे सरकवणार। तुमचा एक साधा कागद बी आला ना तर माणूस मोकळा माघारी जाऊ देणार नाही, कधीच जात म्हणून त्याच्याकडे बघणार नाही मी, कधीच। आणि आताही मी जाऊ देत नाही माणूस। तुम्हीही बघता पत्रकार बांधव इथं 14 महिन्यापासून कुठल्याही जातीचे तुम्ही त्याला जात विचारा, त्याने जर कागद दिला ना तर मी तो प्रश्न एका फोन मध्येच मार्गी लावतो, कधी जात बघत नाही त्याची। कित्येक तरी मुस्लिम बांधवण्याचा अनुभव आहे, कित्येक तरी दलित बांधव मी तुम्हाला उभा करून दाखवीन, कित्येक तरी धनगर बांधव, ओबीसी बांधव मी उभा करून दाखवीन तुम्हाला, की मी त्यांच्यातले जात कधीच बघित नाही। एकदा जर ह्या गरीब पोरांच्या हातात केंद्र दिलं ना तुम्ही दोरे, यांचा खेळच आवरितो, यांचा खेळच आवरितो। आणि काय असतं बरं का, काय असतं, शेवटी ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्यापेक्षा असला पाहिजे हे संविधान सांगतं। तुमच्या बुद्धीनं चालून आम्हाला चालणार नाही। आम्ही हिंदू आहेत ना, कट्टर। आरक्षणाला विरोध कोण करतो? हिंदू। महामाने तू कुठे लागतो का मी? नाही ते तर भाग वेगळा आहे हो, पण इथं जर तुम्हाला आम्ही धोक्यात येत, आमचे लेकर धोक्यात येत ना, काय हिंदू म्हणत नाही की ह्या गरीब मराठ्यांना आरक्षण देऊन टाका। भांडणं खेळायला आम्ही लागतो तुम्हाला, आणि आरक्षणाच्या दिवशी लागत नाही। धर्माचा आपण आपल्या ठिकाणी सगळ्यांचा सन्मान, मी सांगतानाही सांगितलं, त्यांच्या समोरही सांगितलं, तुमच्या समोरही सांगितलं, एकमेकाच्या धर्मात जपडप आम्ही कोणीही करणार नाही। ज्याचा त्याला स्वाभिमान, आम्ही धर्म परिवर्तन नाही, सत्ता परिवर्तन करायला एकत्र आलो। मी कट्टर हिंदू आहे, मी छत्रपतींचा हिंदू तुम्हाला मान्य आहे, त्यामुळं मला स्वाभिमानी गर्व आहे। मुस्लिम धर्मालाही त्यांच्या धर्माचा स्वाभिमान गर्व असला पाहिजे, तसाच बौद्ध धर्मांनाही त्यांच्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे। आपण एकत्रित येत सत्ता परिवर्तनासाठी, आणि ती मात्र आता आम्ही करणार।